2-3 दिवसापासून ऊन असल्यामुळे कांदा काढायला लेबर आले उभं. तर दिवसभर ऊन होतं. काल संध्याकाळी अचानक 5 वाजता पाऊस आला. त्यामुळे कांद्याचं वावरात काढलेला कांदा तसाच सगळा भिजला गेला. का पाऊस नसल्याकारणाने वावरात कांदा सुकवण्यासाठी तसाच ठेवलेला होता आणि अचानक पाऊस आल्यामुळे सगळा कांदा ओला झाला. आता कांदा 50% इथंच फेकावा लागणार अशी परिस्थिती झाली आणि कांद्याला मार्केटला आज 500 ते 700 रुपये भाव आहे. त्यामुळे कांद्याचा खर्च भरपूर होतो. कांद्याचा खर्च 60,000 ते 70,000 रुपये एकरी येऊ राहिला आता सध्या आणि उत्पन्न जर 30,000 आणि 40,000 रुपये झालं, तर पुढच्या वर्षी भविष्यात कांदा करावा का नाही असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडायला लागलेला आहे. आणि या लहरीपणामुळे भावाच्या लहरीपणामुळे सगळ्याच खालींचे भरपूर मार्केट वाढले. आज कोणतीही गोणी घ्यायला गेलं तरी 2,000 ते ₹2100 शेतकऱ्याला लागतात. आता सरकारने यावर काहीतरी केलं पाहिजे. खादीचं औषधांचे मार्केटवर भरपूर वाढून गेले. खादीचे मार्केट कमीत कमी गव्हर्नमेंटने थोडंफार अनुदान त्याच्यावर वाढवलं पाहिजे अजून. मागच्या वर्षी जी 1200 ते 1500 ची गोणी यावर्षी डायरेक्ट 2000 ते ₹2100 घेणार. तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न पडलेला आहे आता.